नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। मुळशी तालुक्यात रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने पिरंगुट परिसरात हाहाकार उडालेला आहे। येथील स्मशानभूमी पूर्णपणे पाण्याखाली गेली असून पुणे कोलाड महामार्गावरील तात्पुरता बांधलेला भराव रस्ता पाण्याच्या लोंढ्याने वाहून गेलाय। नवीन पुलाच्या कठड्यांपर्यंत पाणी पोहोचलं असून स्थानिक ओढ्याला बंधाऱ्याचे स्वरूप प्राप्त झालंय। या घटनेमुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं असून सकाळपासून बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी जमलेली दिसत आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा आणि काँग्रेसमधून निलंबित केलेल्या नेत्या जयश्री पाटील यांनी अखेर आज भाजपमधील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले। याबाबतची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली। 2 दिवसात मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत भाजप प्रवेश होणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। 7 अल्पवयीन मुलांनी मिळून एका 42 वर्षीय तरुणाचं अपहरण केलं। वाढदिवसाच्या पार्टीसाठी व्यक्तीचा निर्घृण खून केला। पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी मृत व्यक्तीच्या मोबाईल फोनचा वापर केला। गणेश सखा हरी चत्तर असं या हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते 8 जून पासून बेपत्ता होते। सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना परवानगी मिळाल्यानंतर मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाचा प्रश्न निर्माण झालाय। या मूर्तींच्या विसर्जनाची अडचण दूर होईल असे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी रविवारी दिले। अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटना महाराष्ट्र, अखिल सार्वजनिक उत्सव समिती महाराष्ट्र, सार्वजनिक उत्सव समिती मुंबई यांनी रविवारी संयुक्तपणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि गणेश भक्तांचा जाहीर मेळावा आयोजित केला होता। राज्यातील प्रत्येक स्कूल बसच्या वेग नियंत्रण प्रणालीला 16 अंकी युनायटेड आयडेंटिफिकेशन क्रमांक म्हणजेच UNI बंधनकारक करण्यात आलाय। त्यामुळे नवीन प्रणालीसाठी 10,000चा खर्च येणार आहे। हा खर्च करायला कुणी तयार नसल्याने राज्यातील हजारो स्कूल बसची योग्यता तपासणी थांबली आहे। त्यामुळे विना योग्यता तपासणी असलेल्या एखाद अनफिट स्कूल बसचा अपघात झाल्यास जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तीर्ण आहे। बच्चू कडू यांची प्रकृती खालावली होती। डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या। हे आंदोलन थांबवण्यासाठी मी त्यांना संपर्क साधला। उद्योग मंत्री उदय सामंत यांना अमरावतीला पाठवले। त्यामुळे हे सरकार त्यांच्या पाठीशी ठाम असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। शेतकरी कर्जमाफीच्या विषयासाठी आता 15 दिवसांमध्ये एक समिती गठीत होईल आणि समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीबद्दल निर्णय घेता येईल। नवीन कर्ज देण्याच्या संदर्भात किंवा घेतलेले कर्ज पुनर्गठन करण्यासंदर्भात देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन निर्णय घेतला जाईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विभागातील चिमूर वनक्षेत्रात कक्ष क्रमांक 371 मध्ये वाघाच्या बछड्याचा मृत्यू झालाय। रविवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली। दरम्यान राज्यात 1 जानेवारी पासून ते आतापर्यंत 25 पेक्षा अधिक वाघ मृत्युमुखी पडले आहेत। अमरावतीमध्ये 2 तरुणांनी महावितरणाच्या खारतळेगाव उपकेंद्रात घुसून तेथील टेबल खुर्ची पेट्रोल टाकून पेटवून दिली। तसेच तेथे उपस्थित कनिष्ठ अभियंत्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांनाही जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात येतोय। तरुणांचा आक्रमक पवित्रा पाहून पळ काढल्यामुळे अभियंता बचावला। रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे। येत्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि भाजपा नेत्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील रेशीमबाग स्मृती मंदिरात पार पडली। या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते। या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या तयारीबाबतची चर्चा झाली। या बैठकीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली याबाबत संघ आणि भाजपकडून कोणताही खुलासा करण्यात आला नाही। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली। या प्रकरणाची CID आणि SITची चौकशी सुरू असून काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजं असतानाच एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। तुझा संतोष देशमुख करू असं म्हणत त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत।
राज्यभरातील वारकऱ्यांचे लक्ष लागलेल्या आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे 19 जून रोजी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे। लाखो वारकरी या भक्तिपूर्ण सोहळ्यात दरवर्षी सहभागी होतात। त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी गर्दीच्या नियोजनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय। वारकऱ्यांची नोंद, वाहनांची संख्या आणि गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पोलीस AI तंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत। मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरचा जुना पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। तसंच पूल दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। जखमींवर उपचार करून त्यांचा जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। जे लोक दुर्घटनेत सापडले आहेत त्यांना लवकरात लवकर शोधून काढण्यास प्रशासनाचे प्राधान्य असल्याचंही त्यांनी सांगितलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यालगतची जमीन खचल्याची धक्कादायक घटना समोर आली। पुतळ्याच्या डाव्या बाजूला मोठं भगदाड पडलं असून त्या ठिकाणी जमीन खोलवर खचल्याचं स्पष्टपणे दिसतंय। पुतळा भक्कम असून जमीन खचली आहे, त्यामुळे बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे। प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे। अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्यात आले। विभागीय सहनिबंधक यांनी हा निर्णय घेत बच्चू कडू यांना मोठा दणका दिलाय। न्यायालयाच्या 1 वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत बच्चू कडू यांच्याबाबत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे। धाराशिव जिल्ह्यात एका व्यक्तीने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। आत्महत्या करण्यापूर्वी या व्यक्तीने स्वतःची पत्नी आणि 2 वर्षांच्या चिमुरड्यालाही ठार मारले। या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। धाराशिव मधील बावी गावात हा प्रकार घडलाय। लक्ष्मण मारुती जाधव असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे। लक्ष्मणने आपल्यासोबत कुटुंबालाही संपवल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। एकाच वेळी जन्मलेल्या जुळ्या भावांचा मृत्यूही एकाच वेळी झाल्याची हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील टांडा नगरमधील काश्मीर या गावात घडली आहे। अजय आणि विजय असे मृत्यू झालेल्या 2 जुळ्या भावांचं नाव आहे। त्या दोघांचा 14 जूनला शरयू नदीत बुडून दुर्दैवी अंत झालाय। उत्तर प्रदेशातील टांडा नगरमधील काश्मीर या गावातील 5 तरुण अंत्ययात्रेत सहभागी झाले होते। यानंतर हे सर्व शरयू नदीच्या महादेव घाटावर अंघोळ करण्यासाठी उतरले तेव्हाच हा अपघात घडलाय। एअर इंडियाच्या आणखी एका विमानाचं हाँगकाँग एअरपोर्टवर तातडीने लँडिंग करण्यात आलंय। AI 315 या एअर इंडियाच्या विमानाने हाँगकाँगवरून दिल्लीला येण्यासाठी उड्डाण केलं होतं, पण हवेत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं वैमानिकाच्या लक्षात आलं। एअर इंडियाचे हे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान होतं। हाँगकाँगवरून दिल्लीला जाण्यासाठी या विमानाने उड्डाण केलं होतं। तांत्रिक बिघाड लक्षात येताच वैमानिकाने माघारी परतण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर हाँगकाँग एअरपोर्टवर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। उत्तराखंडमध्ये सातत्याने हेलिकॉप्टर अपघात घडत आहेत। यावर्षी आतापर्यंत 5 हेलिकॉप्टर अपघात झाले असून यामध्ये 13 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। आज सकाळीही केदारनाथहून परतणाऱ्या एका हेलिकॉप्टरला अपघात झाला। या हेलिकॉप्टरच्या अपघातात पायलटसह 7 जणांचा मृत्यू झालाय। अपघात झाल्यानंतर मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाले। अशा परिस्थितीत आता मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी DNA चाचणीचा वापर केला जाणार आहे। केंद्र सरकारने आज देशात होणाऱ्या जनगणनेसाठी राजपत्र अधिसूचना जाहीर केली आहे। 2027 मध्ये ही जनगणना होणार असून ती 2 टप्प्यात केली जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घोषणा करताना सांगितलं। यासाठी प्रत्येक स्तरावरील लोकांकडून माहिती घेतली जाणार असून हे डिजिटल माध्यमातून म्हणजेच मोबाईल ॲप्लिकेशन्स मधून केले जाईल। मेघालयमधील सोहरा येथे झालेल्या इंदूरमधील व्यापारी राजा रघुवंशी यांच्या हत्ये प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या त्याची पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज सिंग कुशवाहा अजूनही सत्य लपवत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मात्र पोलिसांनी या प्रकरणात नार्को चाचणी घेण्यास स्पष्ट नकार दिलाय। नार्को चाचणीची गरज भासणार नाही, शिवाय भारतात नार्को चाचणीची वैधता न्यायालयीन प्रक्रियेत स्वीकारलीही जात नाही। नायजेरियातील बेनिव राज्यात जमिनीच्या वादातून हिंसाचार उफाळला आहे। येलेवाटा गावात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी अंधाधुंद गोळीबार केलाय। यात 100 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेलाय। हल्लेखोरांनी लोकांना घरात कोंडून जिवंत जाळले। इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे। या युद्धादरम्यान तेहरानमधील भारतीय दूतावासाने इराणमधील भारतीय नागरिकांसाठी एक सूचना जारी केली आहे। दूतावासाने काही हेल्पलाईन नंबर दिले आहेत।
इराणमध्ये असलेल्या भारतीयांना संपर्क साधता यावा यासाठी एक टेलिग्राम लिंक तयार केली आहे। दूतावासाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली आहे। व्हिएतनामची राजधानी हनोई येथे मराठी बांधवांच्या वतीने एक ऐतिहासिक क्षण अनुभवण्यात आलाय। येथील महाराष्ट्रीयन नागरिकांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा संयुक्त बॅनर फडकावला आहे। शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र प्रमुख रोहिदास मुंडे यांनी ठाकरे बंधूंचा बॅनर फडकवून एक आगळा वेगळा संदेश दिलाय। महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी इच्छा नागरिकांनी व्यक्त केली आहे। सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे। केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे। यूपीएससीने सहाय्यक संचालक, उपअधीक्षक उद्यान शास्त्रज्ञ, उपवास्तुविशारद, कंपनी अभियोजक, वैद्यकीय भौतिक शास्त्रज्ञ, उपसंचालक, शास्त्रज्ञ, प्राध्यापक अशा एकूण 462 पदांसाठी भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे। पुणे जिल्ह्यातील 13 शाळा अनधिकृत आढळल्याने खळबळ उडाली आहे। 24 शाळा राज्य सरकार मान्य असूनही मूळ जागेवर नाहीत, तर 9 शाळांकडे केवळ इरादापत्र आहे। ऑर्किड्स शाळेने परवानगी नसताना शुल्क घेतल्याने पालकांनी संताप व्यक्त केलाय। शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन केले असून दोषींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत। विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता लागलेल्या यूजी नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता एमएसटी सीईटी पीसीएम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय। या परीक्षेत एकूण 22 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले आहेत, तर एमएसटी सीईटी पीसीबी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे। पीसीबी गटाचा निकाल मंगळवारी 17 जून रोजी www.mahaset.org या वेबसाईटवर जाहीर होणार आहे। युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं आधार कार्ड धारकांसाठी मोफत अपडेटची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे। आता तुम्ही 14 जून 2026 पर्यंत कोणतेही शुल्क न भरता आधार कार्ड मधील माहिती ऑनलाईन अपडेट करू शकता। यापूर्वी ही अंतिम मुदत 14 जून 2025 होती। लाखो आधार धारकांना याचा लाभ मिळावा यासाठी UIDAIनं हा निर्णय घेतलाय। स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे। या बँकेत कोट्यवधी लोकांची खाती आहेत। या सर्व ग्राहकांना मोठा फटका बसलाय। स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व एफडी योजनांवरील व्याजदर 25 बेसिस पॉइंट्सने आणि बचत खात्यांवरील व्याजदर 50 बेसिस पॉइंट्सने कमी केले आहेत। यामुळे आता यापुढे ग्राहकांना कमी व्याजदर मिळणार आहेत। हे नवीन व्याजदर 15 जून 2025 पासून लागू झाले आहेत। साउथ स्टार धनुष, नागार्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर कुबेरचा बहुप्रतीक्षित ट्रेलर हा प्रदर्शित झालाय। कुबेर हा सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे। या चित्रपटाच्या टीजर आणि पोस्टर चांगलाच प्रतिसाद मिळाला होता। या चित्रपटाचा ट्रेलर हा 2 मिनिटं 38 सेकंदाचा आहे। आता कुबेरचा ट्रेलर पाहून असं दिसतंय की यात खूप काही वेगळं पाहायला प्रेक्षकांना मिळणार आहे। 2 WWE सुपरस्टार्सनी इतिहास रचलाय। त्यांनी मोठ्या प्रदर्शनात टॅग टीम जेतेपद जिंकले। विशेष म्हणजे 6 वर्षात हा त्यांचा पहिलाच विजेता विजय आहे। एंजल आणि बर्टो जे स्मॅकडाऊन गटाचे लेगाडो डेल फॅन्टास्माचे भाग आहेत, त्यांना अलीकडेच एक मोठा टप्पा गाठला आहे। हे स्टार 2018 आणि 2019 मध्ये WWE मध्ये सामील झाले, पण त्यांना फारसं यश मिळालं नाही। मोठ्या विजयानंतर अलीकडे परिस्थिती सुधारली आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।